येस, थँक्यू सो मच सर. खूप छान गाणं लावलं तुम्ही माझ्यासाठी. पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग. माझं वॉर्म असं वेलकम केलं सरांनी. मी बाय बॅकग्राऊंड प्रायमरी टीचर आहे, पण आज मी तुमच्या पुढे वेलनेस कोच म्हणून बोलत आहे. जी आज तुम्हाला दिसते, आज मैत्रिणींना उद्बोधूनच जास्त बोलणार मी. मला माहितीये माझे सखे सोबती मित्र माझे सर्व इथे कॉलवर आहेत, तरी पण आजचं जे सेशन असणार आहे स्पेशली आता 8 मार्च येणार आहे पुढे, तर त्याच्या आज सरांनी लावलं म्हणणं त्याचा अर्थ काहीतरी त्याच्या मागे उद्देश असेल, कारण 8 मार्च पर्यंत अनेक महिला सक्षम व्हाव्या असं आपल्या राहुल सरांना वाटलं असेल कदाचित, म्हणून आजचं सेशन घेण्याचे प्रयोजन. मलाही खूप छान वाटतंय आज की तुमच्या समोर माझी जर्नी इथं शेअर करताना. जवळजवळ येस 169 डिव्हाइस आहेत. अजून कोणी येणार असेल तर आपण कॉल करूया, हरकत नाही. तर बघा, मी 9 वर्ष तुम्हाला आज दिसते येस वेलनेस कोच, हेल्थ लाईफस्टाईल कोच म्हणून मी काम करते. आणि ही जर्नी जरी तुम्हाला असं वाटत असेल की जी तुम्हाला दिसते, पण ही इतकी सोपी नव्हती. कारण मी 2000 ला पास आउट डीएड झालेली. डीएड ला का गेली, माझं थोडंसं एक इंट्रो देते तुम्हाला की तुम्हाला समजेल की मी ह्या क्षेत्रात का आली. तर मी, माझी आई शिक्षिका, वडील शिक्षक, माझी आजी शिक्षिका, आजोबा शिक्षक. साहजिकच ठरल्याप्रमाणे त्या काळामध्ये मार्च 98 ला 12वी पास आउट झाल्यामुळे मी त्यावेळी डीएड ला चूज केलं, कारण माझी आई जर त्या क्षेत्रात सक्सेसफुल झालेली होती तर आपण आईच्या पावलावर पाऊल ठेवा या हिशोबाने मी पण ते क्षेत्र निवडलं. मी डीएड झाली, परंतु काही कारणाने नोकरी मला 9 वर्ष तरी मला करता आली नाही. हाऊसवाईफ म्हणून मी खूप छान काम केलं, परंतु कुठेतरी काहीतरी कमतरता होती. म्हणजे हाऊसवाईफ होती तर त्यानंतर मी लहानपणापासून एका उच्च म्हणजे शिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय अशा कुटुंबात मी माझं पालन पोषण झालेलं, त्यामुळे मला असं खूप असं गरिबीची कधी हे नव्हती. आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सक्षम होती, पण ते आई वडिलांच्या जीवावर आणि पतीच्या जीवावर. परंतु कुठेतरी मी असं शोधत होती की मला असं माझं स्वतःचं असं काय, कारण माझे 2 मुलं होते, त्या 2 मुलांचं करण्यात ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या 9 वर्ष. परंतु मला तरी आत असं काहीतरी खात होतं की मी जर डीएड झाली आणि मी स्वतःच्या पायावर पण उभी, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि अशातच देवाने मला एक संधीचं दार ठोठावलं आणि मी झाली शिक्षिका, प्राथमिक शिक्षिका. या पदावर मी नवापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 10 वर्ष काम केलं आणि आता बागलाण तालुक्यात माझी सेवा करते 6 वर्षापासून. म्हणजे 17 वर्षाच्या माझ्या या जर्नीमध्ये मी खूप, म्हणजे मी बघा 9 वर्ष हाऊसवाईफ होती, तो पण अनुभव घेतला की स्वाभिमान कसा असतो तिथे. आणि जेव्हा मी नोकरी करणारी स्त्री म्हणून जेव्हा केलं तेव्हाचा स्वाभिमान कसा असतो, आपल्या स्वतःसाठी आपण काय घेऊ शकतो, करू शकतो, या गोष्टी मी दोन्ही अनुभवल्या. तर त्यामुळे मी ह्या क्षेत्रात आली. आणि पण माझ्यावर जबाबदाऱ्या खूप होत्या. माझी मुलगी, माझे आई वडील, माझा भाऊ, माझं कुटुंब, माझी शेती, माझा घराचा व्याप, माझी शाळा. आता हे सगळं करत असताना मला असं वाटायचं की माझा हाच जॉब आहे, माझं हेच काम आहे आणि याच्यात मी धन्यता मानत होती. जरी मी धन्यता मानत होती, पण माझ्या या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं की माझी हेल्थ कुठे खराब होते येते. आणि माझं एक सांगेल तुम्हाला की मी झालेल्या त्या भूतकाळच्या घटनांबद्दल कधी कुरकुरणं, रडगाणं गात राहणं आणि तक्रार करणं मला कधी आवडलं नाही. मी नेहमी ओव्हरकम करणारी व्यक्ती ठरली आणि त्यामुळेच मी या 17 वर्षाच्या माझ्या जर्नीमध्ये मी खूप साऱ्या अचिव्हमेंट केल्या. पण मी हे विसरली की माझी हेल्थ याच्यामध्ये खूप खराब होत होती. आणि म्हणून मग पुढे जी जर्नी माझी सुरू झाली ती तुम्हाला आता मी इथं शेअर करणार आहे. येस, तर बघा, वेलनेस कोच म्हणून जरी आज दिसते, परंतु बाय बॅकग्राऊंड मी एक झेडपी प्रायमरी टीचर आहे. जिल्हा परिषदेला मी 17 वर्षापासून कार्य करत आहे बागलाण तालुक्यामध्ये. आणि माझे मुलं हेच माझं विश्व, माझी शाळा, माझं घर हेच माझं विश्व होतं. आणि हे काम करत असताना बघा मी खूप गोष्टी म्हणजे अचीव केल्या. येस, त्यानंतर या अचिव्हमेंट मध्ये बघा मला खूप पुरस्कार मिळाले. माझी शालेय व्यवस्थापन समिती माझ्यावर खूप खुश असते, कारण मी काम तसं केलं. कुठलंही काम मी अगदी तन मन धनाने करत असते आणि एकदम म्हणतात ना सिद्धच से करती हूँ. कोणतंही काम हाती घेतलं मला वाटतं ते बेस्ट व्हायला पाहिजे. या फोटोंचं फक्त एक निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला शेवटी समजेल की मी हे फोटो का तुम्हाला शो केलेले आहेत. येस, त्यानंतर बघा ह्या माझ्या ट्रॉफीज आहेत, या अजून खूप आहेत, सर्टिफिकेट्स आहेत, प्रोफेशनल अवॉर्ड्स मी मिळवले. पण मला कुठेतरी खंत होती की प्रोफेशनल सोडून एक सामाजिक कार्यात पण मला भाग घ्यायचा होता, पण मला क्षेत्र सापडत नव्हतं. बघा या ट्रॉफी मला नेहमीच आनंद देत असता, मला मोटिवेट करत असता. त्यानंतर यश प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते मला बक्षीस, भरपूर पुरस्कार, माझी फॅमिली आहे पूर्ण, आई मावशी सगळे, माझा भाऊ. येस, खूप सारे बक्षीस. त्याच्यानंतर येस झेडपी सदस्य वगैरे यांच्या हस्ते मला बक्षीस मिळाले. छान वाटतं खूप ही जर्नी पण मला बघताना. येस सर,
आता ही बघा, हा माझा नाशिक जिल्हा लेवलचा पुरस्कार आहे हा. पण तुम्ही म्हणाल मॅडम तिथं आज वेगळ्या दिसतं आणि ह्या नक्की तुमच्या मोठ्या बहिणी की तुमच्या आई वगैरे आहेत. तर बघा, हे बक्षीस जरी माझ्या हातात आहे, पण त्या बक्षिसामागचा जो माझा चेहरा आहे तो खूप खराब झालेला होता. आणि तो चेहराच नाही तर माझी हेल्थ खराब झालेली होती. कारण हा जॉब करत असताना, माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना माझं हेल्थ केव्हा बिघडलं हे माझ्या लक्षात आलं नाही. आणि जेव्हा मला बीपी चालू झाला, माझं बीपीची गोळी स्टार्ट झाली, तेव्हा माझे डोळे उघडले आणि मला असं लक्षात आलं, जेव्हा माझं कुटुंब म्हणजे माझा वाय म्हणजे माझी मुलगी, माझी आई जी शिक्षिका म्हणून होती, त्याच्यानंतर केंद्रप्रमुख होती आणि माझा भाऊ, या सर्वांच्या जबाबदाऱ्या मी एके दिवशी असं डोळे लावून जरा बसली. माझे वडील कोविडमध्ये गेले आणि माझ्या लक्षात आलं, अरे माझ्यावर हे सगळे जर अवलंबून आहे तर माझ्या जीवाला जर काही झालं तर माझं काय होणार. आणि अशातच मी शोधात होती की माझ्या स्वतःच्या फिटनेससाठी, माझ्या हेल्थसाठी जर काही मिळालं मला तर खूप छान वाटेल. आणि अशातच माझ्या आयुष्यात आल्या माझ्या ग्रेट कोच सुवर्णा चव्हाण मॅडम. तुम्ही बघू शकता वरच्या जी डाव्या बाजूचा जो फोटो आहे तर माझ्या ग्रेट कोच सुवर्णा चव्हाण मॅडम आहेत आणि म्हणजे नात्याने माझ्या मामी आहेत. हा आमचा पहिल्या दिवशीचा 2 ऑक्टोबरला त्या माझ्या घरी आल्या तेव्हाचा फोटो आणि हा माझा नंतरचा ट्रान्सफॉर्मेशन झालेला. यस, माझा भाऊ इकडे आणि मी आणि हेच आम्ही दोघं भाऊ बहिणी. बघा अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालं. हा पण माझाच फोटो आहे. बघा कारच्या शोरूमला उभी आहे पण माझं स्वतःच्या शरीराचं शोरूम अतिशय खराब झालेलं होतं. आणि बोनस मध्ये 22 किलो वजन कमी झाल्यामुळे मला मिळाली अशी ग्लोईंग स्किन. माझा कॉन्फिडन्स बघा, दोघं फोटोमध्ये मी सेल्फीज घेतल्या आहे पण तुम्ही बघू शकता माझा ऍटिट्यूड चेंज झालेला आहे. माझ्या सगळ्याच गोष्टी, आत्मविश्वास. म्हणजे शिक्षक म्हणून काम करत असताना आहे ना, मला ह्या गोष्टी दुर्लक्षित झाल्या होत्या की अरे मी होती काय आणि झाली काय. यस, सर्व महिला भगिनींनी आपला सकस संतुलित आहार घेतलाच असेल असं मी म्हणते आणि आपणही घेऊया. बघा, या जर्नीमध्ये ना मला खूप सोपं झालं. माझ्या म्हणजे मी जशी सर्व्हिसला लागली, मी आधी बाईक चालवायची पण कम्पॅरिझन बाईक पेक्षा मला 4 व्हीलर मला सुरक्षित वाटली आणि म्हणून मी 4 व्हीलर चालायला घेतली. आणि या 4 व्हीलर मध्ये बघा, मी आधी सीटवर, मोठी गाडी आहे पण तिथे मावत नाही. नंतरची माझी कार ती छोटी आहे पण मी तिथे मावते, स्पेस उरली आहे. म्हणजे काही ट्रान्सफॉर्मेशन नंतरच्या गोष्टी घडल्या. माझा आत्मविश्वास वाढला जरी मी कार चालवत. आणि कार याच्यासाठी, कारण मी एक सिंगल, मी ते तुम्हाला तिथे सांगायला मला स्वाभिमानाने सांगेल, मी एक सिंगल पॅरेंटिंग करते आहे. आणि ह्याच्या मला सिंपती कोणाची कधी आवडली नाही. हे सिंपती नाही सांगत आहे, परंतु मी प्राऊड फील करते की मी एक सिंगल पॅरेंट असून माझ्या मुलीला चांगली, सक्षम आणि सुजाण आणि आदर्श नागरिक बनवण्यात यशस्वी झाली आहे. मी समाजासाठी काहीतरी करत आहे याचा मला नक्कीच सिंगल असून आनंद वाटतो. यस सर. आणि माझा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढला या कम्युनिटीमध्ये. यस, बघा, या कम्युनिटीमध्ये मला मिळाले माझ्या ग्रेट कोच, माझ्या ग्रेट मेंटॉर आरती चव्हाण मॅडम, बाकी सर्व मेंटॉर्स, माझे अपलाईन सर्व मेंटॉर्सने मला खूप सहकार्य केलं, मला मोटिवेट करत राहिले. आणि माझ्या हेल्थमध्ये जसा बदल झाला, आणि बदल झाल्यामुळे मी एक दिवशी काय म्हटलं माझ्या कोचला की मला विचारतायत की तुमच्यामध्ये हे कसं काय शक्य झालं. आणि मग मी माझ्या कोच ज्या मामी आहेत, मी त्यांना मामी म्हणते की मामी म्हटलं की तुम्ही सांगा. माझे बाकीचे कोचेसने पण मला मार्गदर्शन केलं. आणि एक अशामध्येच एके दिवशी मला त्या मालेगावला WCT ला घेऊन गेल्या. बघा, हा असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या दिवशी मला जीवन जगण्याची, की मला जे कुठेतरी खूपच होतं, कुठेतरी मी ज्याच्या शोधात होती, तो प्लॅटफॉर्म मला जे शोधण्याला मदत झाली थोडीफार, ती म्हणजे मालेगावची ही WCT वेलनेस कोच ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो. तर त्या ठिकाणी बघा, मी इथं माझा अनुभव शेअर करते. फारसा वजनात फरक नव्हता पण तरी पण 15 किलोचं BTC मार्फत आदरणीय राऊत सरांचं मी वजन कमी केलेलं होतं. आदरणीय संदीप सर माझी इथं मुलाखत घेत आहेत. यस. आणि ह्या WCT मधून आल्यानंतर तुमच्याप्रमाणेच मलाही खूप प्रश्न पडले की अरे मी WCT ला तर जाऊन आली, तिथं खूप होतं, कंपनी फॅक्ट्स होत्या, अर्निंग आले, लोकांचे मी चेक पण ऐकले आणि लोकांच्या आरोग्यात बदल केल्यामुळे कशा ब्लेसिंग मिळतात हे पण मी ऐकलं. पण मला कळे ना की या कामाची सुरुवात कशी करावी. आणि अशा वेळी माझ्या मेंटॉर्स माझ्या मदतीला, आपल्या सगळ्यांच्या मदतीला जसे कायम धावून येतात तसेच आले. आणि आदरणीय राहुल सर माझ्या घरी, ज्याची रामनवमी, राम जन्मस्थापना होती, त्या दिवशी माझ्या घरी आले. मला बिझनेसचं जो आपला पुढचा रोडमॅप आहे तो समजून सांगितला. बिझनेस इन द सेन्स मला सांगेल की ही जर्नी पुढे कशी पार पाडायची, लोकांच्या आरोग्यात कसा बदल करायचा, हे मला व्यवस्थित समजावून दिलं ऑन द पेपर. त्यानंतर इकडे पण बघा राहुल सर मार्गदर्शन केलं. बाकी सर्व अपलाईन माझे मेंटॉर्स, भूषण सर, ऐरे सर, कांबळे सर, सर्वांनी मला खूप हेल्प केली. आणि या जर्नीचं तुम्हाला माहिती किंवा मी सांगेन, नवीन जे कोणी आहेत त्यांना सांगेन, मग याची सुरुवात कुठून करायची ना. कारण कुठलाही बिझनेस करायचा म्हटला की आता माझ्या हेल्थमध्ये तर बदल झाला, पण मला
माझे स्वप्न नोकरीमध्ये पूर्ण नव्हते होत का? नोकरीमध्ये माझ्या फक्त गरजा पूर्ण होत होत्या मैत्रिणींनो. का? माझ्याकडे कार होती, माझ्याकडे घर झालेलं आहे, माझ्या मुलीच्या फीज भरते, हे झालं माझं नोकरी. मला 70-80 हजार जो काही पगार मिळतोय त्यातनं पण माझे भाडं कपात व्हायचं किंवा घराचे हप्ते जातात, कारचे हप्ते, माझ्या मुलीच्या फीज, माझ्या बाकीच्या गरजा, हे जाऊन माझ्या हातात अगदीच तुटपुंजी शिल्लक राहायची. पण मी एक अशी ड्रीमी गर्ल असल्यामुळे माझे स्वप्न खूप मोठे आहेत, अजूनही मला खूप मोठ्या स्वप्नांची, पण ते चांगल्या प्रकारे पूर्ण करता यावे हाच माझा उद्देश होता. आणि ते स्वप्न मला दिसले मालेगावच्या WCT मध्ये. त्याच्यानंतर माझ्या मेंटॉर्सने मला जो इथला प्लॅन समजवला त्याच्यामध्ये, आणि अशामध्ये मी माझा तो आपला मेन म्हणजे आपला जो काटा आहे तो ऑर्डर केला आणि त्याची पूजा करून, विधिवत पूजा करून मी माझ्या कामाला सुरुवात केली. मग तुम्ही बघू शकता, मग मी कामाला अतिशय दणक्यात सुरुवात केली. माझा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स खूप मोठा होता आणि त्या सर्कलमध्ये मग मी खूप जणांना भेटी घेतल्या, माझे नातेवाईक, माझ्या टीचर. आणि एक इथं तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की या चित्रामध्ये ज्या दिसत आहेत ना खालच्या फोटोमध्ये, त्या रजनी मॅडम. हा प्लॅटफॉर्म मला का आवडला माहितीये का? इथं वयाची मर्यादा नसते, इथं शिक्षणाची मर्यादा नसते, इथं सिनियरिटी नसते ना, आपलं बॅकग्राऊंड चेक केलं जातं. इथे बघा, माझ्या ज्या ह्या बाजूला बसल्या आहेत ना, त्या माझ्या डायमंड आहेत, किंवा मी त्यांच्या आरोग्यात बदल केला, त्या काकांच्या आरोग्यात बदल केला, त्या माझ्या लहानपणीच्या टीचर आहेत. म्हणजे मी जेव्हा 4थीला होती ना तेव्हा त्या टीचर होत्या मला. आणि बघा, आता इथे त्या मला कोच म्हणतात, त्या मला थँक्यू माय कोच म्हणतात. आधी मी त्यांना थँक्यू म्हणायची, कारण मी त्यांचे नेहमी शिक्षक दिन असो काही असो त्यांना नमस्कार करायची. पण आता त्यांच्याकडे ही भावना असते की माझ्या कोच आहेत आणि ज्योत्स्नाने माझ्या आयुष्यात खूप बदल केला आहे. हा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे ना जिथं या सगळ्या गोष्टींना फाटा दिला जातो. फक्त आणि फक्त तुमचे मेहनत बघितली जाते, तुम्ही काय करत आहात, तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात की नाही. ज्योत्स्ना येस मॅडम, सर. येस सर. मी तुम्हाला अडवतोय थोडस. मला एक येस तुम्हाला सर. विचारायला आवडेल आता की तुम्ही आता बोलताना बोलले की मी सिंगल पॅरेंट आहे. ओके. येस सर. आणि तुम्ही या प्रवासाला सुरुवात केली, बरोबर. हे काम असं आहे की खूप साऱ्या लोकांशी बोलावं लागतं, खूप साऱ्या लोकांच्या घरी जावं लागतं, त्यांना बॉडी अनालिसिस करून द्यावी लागते रिपोर्टवर, किंवा खूप सारा सोशल कम्युनिकेशन येतं. मग अशा या काळामध्ये ॲज अ सिंगल पॅरेंट म्हणून ज्या समाजात आपण वावरतो आहोत, ज्या समाजाचे आपण भाग आहोत, त्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. हे सगळं करताना काही चॅलेंजेस आले का? येस सर. माझ्या मनात हा प्रश्न होता सांगावं, पण ऍक्च्युली सांगते सर. एक सिंगल मदर म्हणून मला सर्वाईव्ह करताना समाजामध्ये खूप अडचणी आल्याने असं नाही, पण माझे फॅमिली माझ्या सोबत होती, त्यांचा माझ्यावर विश्वास होता, माझा स्वतःच्या वागण्यावर होता. आणि हे करत असताना ना फक्त तुम्ही सक्षम असलं पाहिजे. एकदा स्त्री केव्हा दुसऱ्याच्या याच्यात जाते किंवा कोणावर परावलंबी होते माहितीये का सर? की जेव्हा ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल, ती शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल, की इतर आणखी काही गोष्टींमध्ये जसं की ड्रायव्हिंग आलं किंवा अदर गोष्टींमध्ये, जर ती मानसिकदृष्ट्या आणि या सगळ्या गोष्टी जर भक्कम असेल ना सर, तर तिला या चॅलेंजेसला सामोरं जायला काहीच वाटत नाही. कारण येतात ना, मी जेव्हा चेकअपला जाते ना सर, पण हे फील्ड मला का आवडलं, एक टीचरचं एक फील्ड आहे जे मला सुरक्षित वाटतं आणि त्याच्याच तोलामोलाचं एक क्षेत्र मला वाटलं सर. का? कारण इथे जे अपलाईन मेंटॉर, म्हणजे मी तुम्हाला एक, मला आनंद वाटेल या ठिकाणी सांगताना, मी जेव्हा ट्रेनिंगला जाते सर लांब लांब, नागपूर, सुरत, दिल्ली, अहमदाबाद वगैरे सगळ्या गोष्टी. आता मी गोव्याला पुढच्या आठवड्यामध्ये मी गोवा प्लॅन झालेला आहे माझं विमानाने व्हॅकेशन, ते पुढे येणारच आहे. आणि या सगळ्या गोष्टी इथं का होता? कारण इथं सेफ फील केलं मी इथे. हा अनुभव मी एक गेला 2 ऑक्टोबर म्हणजे आज 1.25 वर्ष झालं सर, मला कुठेही असं असुरक्षित वाटलं नाही. कारण इथं तो विश्वास दिला जातो. इव्हन माझी आई म्हणते, हा कोणावर आहेत का सर, आहेत का मॅडम, आहेत का, ओके. म्हणजे माझी टीम, माझे अपलाईन मेंटॉर्स मला इतके सुरक्षितपणे घेऊन जातात, एवढी काळजी घेतात सर, की मी तर या ठिकाणी सगळ्या महिला भगिनींना आवाहन करेल की तुम्ही एक क्षेत्र निवडायला काहीच हरकत नाही. जसं शिक्षकी पेशा, बँकिंगचं क्षेत्र आहे, तसंच एक क्षेत्र आहे सर. आणि म्हणूनच माझ्यासारख्या एका स्वावलंबी व्यक्तीने, म्हणजे मी स्टेबल होती, फॅमिली बॅकग्राऊंड अतिशय स्ट्रॉंग आहे, माझा भाऊ परदेशात आहे, सगळं व्यवस्थित, तरी पण मी निवडलं का? मला ह्या गोष्टी इथं भावल्या. मला काही जीवाभावाची नाती इथं भेटली माझ्या मेंटॉरच्या याच्यात. त्याच्या माझ्या ज्या बाकी लेडीज मेंटॉर आहेत त्या मला मैत्रिणींसारख्या बिहेव करतात. तर माझी टीम सगळं अगदी असं फॅमिली सारखं बिहेव केला. मला हे नवीन खूप छान वाटलं सर. येस, तुमच्या मला प्रश्न. दुसरा प्रश्न अजून विचारायचा आहे ज्योत्स्ना मॅडम तुम्हाला, तुमच्या येस स्टोरीला सर. ब्रेकडाऊन करून. तुम्ही बोलले की माझा भाई, माझी आई, माझा भाऊ जो की ऑलरेडी परदेशात सेट आहे, मुलगी आहे ती पण मोठी आहे. आता तुम्ही स्वतः एक शिक्षिका आहात, 80-90 तुम्हाला पगार असणार. हे सगळं सुरक्षित असताना, सगळं छान असताना, हा प्लॅटफॉर्म असं कसं मॅनेज करतात? मग तुमची शाळा, तुम्ही शिक्षिका पण आहात, ज्या तुम्ही येस सर. सुरुवातीला काही स्लाइड्स दाखवल्या, त्या स्लाइड मधून स्पष्ट होतं की तुम्ही एक
हाड्या मासाच्या शिक्षिका आहात. येस. हर्बल लाईफ इथे जे काही लोकांचं आयुष्य आपण बदलवतोय त्याच्यात काही आपल्याला टाइम स्पेंड करायला लागतो. आपला मॉर्निंगचा वर्कआउट असेल, लोकांशी बोलणं असेल, हे तुम्ही कसं मॅनेज करतात आणि का? मला सगळ्यात प्रश्न पहिला हा आहे की का? सगळं काही सेट असताना हे का? हे काम का? हे कसं मॅनेज करतात? बघा सर, माझ्या आरोग्यात जेव्हा बदल नव्हता झालेला, मी खूप हेल्थ इश्यूजने ग्रासलेली होती, तेव्हा मी मार्ग शोधत होती. मला असं वाटलं की अशा खूप महिला भगिनी, खूप बांधव आहेत की जे हेल्थने ग्रासलेले आहेत. मग काय हरकत आहे हे नोबेल वर्क करायला? बघा, इथं ना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते जास्तीची. एक वजन काटा जर घेतला तर बाकी गोष्टी काय आहे, तुम्हाला फक्त तुम्हाला लोकांना स्टोरी टेलिंगचा बिझनेस आहे. आणि पुन्हा इथं मार्गदर्शन छान केलं जातं, सगळ्यांना हात दिला जातो. पुन्हा तुम्हाला जिथे तिथे तुम्ही डिमोटिवेट होता आणि लोकांच्या आरोग्यात बदल करण्यात आहे काय सर? सगळ्यात मोठी संपत्ती जर असेल तर हीच आहे. आणि जेव्हा थँक्यू माय कोच म्हटलं जातं मला, आणि मला अप्रिशिएट केलेलं खूप आवडतं सर. जेव्हा मला कोणी छान म्हणतं ना, ते मला छान वाटतं. बघा, इथं मी फॉलोअप साठी पण खूप ठिकाणी जात असते आणि म्हणून मी हा बिझनेस, मला अडचणी आल्या, मी ते सांगणार आहे, खूप साऱ्या अडचणी आल्या. जेव्हा मी सुरुवातीला एकदम दणक्यात काम सुरू केलं सर, मला छान वाटलं. पण नंतर जेव्हा मला टाइम मॅनेज करायला जेव्हा अडचणी येत गेल्या, आणि अडचणींवर मी एक सोल्युशन बेस्ड कोच असल्यामुळे मला ओव्हरकम करायची सवय आहे. मी त्याच्यावर सोल्युशन शोधत गेली. येस, नेक्स्ट स्लाइड सर. बघा, आणि हे काम करत, तुम्ही जे मला विचारलं की तुम्हाला असं हे काम का करावं असं वाटलं, बघा बघा ना, हे फोटोज बघा, अजून खूप आहेत. हे मी क्रिएट केलेले रिझल्ट आहेत की त्यांची मेहनत तर होती, पण माझं मार्गदर्शन होतं. सर, ज्ञानदानाच्या कामात मला आशीर्वाद मिळताना सर, तर ह्या कामामध्ये देखील मला आशीर्वाद मिळाला आणि भरपूर आणखी बोनस मध्ये गोष्टी मिळाल्या, ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सर. येस, यामुळे मला या कामाची प्रेरणा मिळाली. एक नोबेल वर्क मला ते वाटतं आहे सर. येस, आणि मग मला अडचणी कुठे आल्या ते सांगते सर. मला हे काम करत असताना मग मला जेव्हा लोकांकडनं काही गोष्टींचे प्रश्न आले, जास्तीचे प्रश्न, मग माझ्याकडे काही गोष्टींना उत्तरं नव्हती. मग मला काय वाटलं की अरे, मी कुठेतरी कमी पडत आहे. मग कमी पडते, मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर याच्यासाठी नॉलेज घेतलं पाहिजे, कारण नॉलेज इज पॉवर. मग नॉलेज कुठून मिळणार? ट्रेनिंग मधनं, इव्हेंट मधनं. आपण ज्या गोष्टी मीटिंग्स करतो, WCT, PDA, म्हणजे आमचे रोजचे जे आमच्या मीटिंग होतात ते आम्ही ऐकत असतो, व्हर्च्युअली असो किंवा असं ऑफलाईन असो, ते आम्ही ऐकतो. मग हे करत असताना माझं काम इतकं छान झालं की मला खूप छान रेकग्नेशन मिळालं. आणि अजून एक सांगते, हे काम मी एकट्या माझ्या 2 हातांनी करू शकत नव्हती. मग आपल्याला काय करावं लागतं? एक्सपांड करावं लागतं आपलं काम. मग काम जर वाढलंय माझं, तर मला हात पण वाढवावे लागणार. मग माझे देवाने हात तर 2च दिले, पण माझ्या टीमचे, ज्यांच्या आरोग्यात मी बदल केला, त्यांना पण मी ऑपॉर्च्युनिटी दाखवली, त्यांना पण या संधी आवडली आणि ते सगळे पुन्हा या संधीमध्ये किंवा या कम्युनिटीला जोडले गेले आणि या कामाला त्यांनी देखील सुरुवात केली आहे. आणि यामुळे माझे हात वाढले. बघा, काम कर्म कर, फल की अपेक्षा मत कर. पण ही ऑपॉर्च्युनिटी अशी आहे सर हर्बल लाईफ बिझनेस मध्ये येण्याची, की तुम्हाला काम फक्त करत राहा, त्याचं हे फलश्रुत मिळत असते. बघा, हीच त्याची फलश्रुती म्हणजे हे मी अचीव्ह केलेले व्हॅकेशन सर, जे मला फ्री मध्ये. हे लोणावळा व्हॅकेशन आहे, आम्ही दिल्लीला गेलो, माझी मुलगी आणि मी, आम्ही दोघी जणी. यस, ही माझी पूर्ण ऑर्गनायझेशन आहे. धुळ्याचं व्हॅकेशन वॉटर पोहोच ना पार्कचं. मॅडम. येस सर. परत आढळतो. ते जे मी फोटो बघितले तुमचे आता, मला सांगा, जनरल लाईफ मध्ये म्हणजे तुम्ही या कम्युनिटीमध्ये नाही आहात आणि ज्या वेरिंगवर तुम्ही आणि तुमची मुलगी एक लाईफ एन्जॉय करतायत, जो अधिकार प्रत्येक महिलेला आहे, बरोबर? तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं म्हणजे ऍज अ शिक्षिका आणि सिंगल पॅरेंटिंग करत असताना अशा आयुष्यात असे काही एन्जॉयचे मोमेंट्स आले होते का? मी तो फोटो एकदा पुन्हा शेअर करतो तुम्हाला, आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला म्हणजे नेमकं काय वाटतं? की खूप सारी टीम आहे, त्या महिला कोचेस आहेत, कसंच वाटत नाही त्या गाडीत बसलेल्या त्या लेडीज तुम्ही आहात आणि वरती तुमची मुलगी असं. येस सर. कसं हे सगळं जर तुम्ही विदाऊट या कम्युनिटी नसताना जर हे सगळं केलं असतं तर, आणि या कम्युनिटी सोबत असताना काय केलं तुम्ही? कारण सांगते सर, मी जेव्हा शिक्षिका म्हणून कार्य केलं 17 वर्ष, मला फक्त माझं केंद्र आणि फार तर फार माझा तालुका ओळखायचा. पण ह्या कम्युनिटीमध्ये आल्यामुळे काय झालं, अहमदाबाद, दिल्ली, पुणा, सातारा या सगळ्या ठिकाणचे माझे गेस्ट, त्याच्यानंतर हे अपलाईन मेंटॉर जे वेगवेगळे, जसं तुम्ही नवापूरहून आहात, कोणी मालेगावहून आहे, कोणी नंदुरबारला आहे, कोणी वेगवेगळ्या ठिकाणी. मग हे लोक कसे जोडले जातील? मला म्हणजे बघा सर, इतक्या या व्हॅकेशन मध्ये आम्ही एन्जॉय केला. तो आम्हाला असं सख्खी बहीण नाही, कारण मला नेहमी बहिणीची कमतरता जेव्हा भासली ना, या कम्युनिटीमध्ये मला भाऊ मिळाले, खूप जीवाभावाची नाती मिळाली, बहिणी मिळाल्या, मुलं माझ्या अगदी मुलांसारखे ते असतात सगळे. म्हणजे ह्या गोष्टी, आणि फॅमिली बरोबर किती आपण दोघं तिघं जात असतो, पण लोक म्हणजे बाहेर
बाहेरचे लोक जेव्हा एवढे आपल्याला प्रेमाने आपल्या काळजीने आपल्या बरोबर एन्जॉय करतात, तो एन्जॉय नक्कीच मोठा असतो सर, जो मला शिक्षकी पेशात कदापि मिळाला नसता. फक्त कामापुरतं असतं, कारण फॉर्मॅलिटीचे रिलेशन असतात खूप, हाय बाय पुरते, आपल्या कामापुरते. पण मग यामध्ये काय झालं, आपले इनफॉर्मल रिलेशन तयार होतात आणि खूप छान असं आनंद मला मिळाला, जो माझ्या कुठेतरी माझं ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य जे होतं ना सर, मला इथं सांगायला आता अभिमान वाटेल की त्या ब्लॅक अँड व्हाईट आयुष्यामध्ये कुठेतरी रंग भरण्याचं काम या कम्युनिटीने केलेलं आहे. थँक्यू माय कोच, थँक्यू माय कम्युनिटी सर, थँक्यू सो मच. येस सर, नेक्स्ट. आणि बघा हे करत असताना यस, मी जसे तिथेही पुरस्कार मिळाले, मग जर तिथं पुरस्कार मिळतोय मला इथे मिळतंय, मग वेगळं म्हणजे बघा सारखंच आहे ना, मला इथं कमी काहीच नाहीये. मला इथं रिलेशन मिळाले, मला आशीर्वाद मिळाले, आणि पुढचा सगळ्यात मोठा आशीर्वाद तर मी शेवटी सांगणारच आहे, खूप सारे रेकग्निशन मला मिळाले. आणि त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आता आपण बघूया. ऐसा Yes, लगता sir. है कि इस मुकाम पे लाके हमें छोड़ देते बहुत अच्छा लगता है सर, बहुत अच्छा. क्या कभी बताया सोचा अभी था कि इतने लोगों के सामने मैं इस एटीट्यूड के साथ कभी अपने आप को रिप्रेजेंट सर. एक सांगते, लोग शिक्षकी पेशात जेव्हा पुरस्कार मिळायचा ना, तेव्हा मला हेवा म्हणजे हेवा करायचे लोक, किंवा पण इथे अप्रिशिएट केलं जातं. म्हणजे जेव्हा वजन मी कमी केलं, परत आणि परत एकदा सांगा हेवा जेव्हा आणि appreciate या दोन जेव्हा गोष्टी शिक्षकी पेशात सर मी जेव्हा पुरस्कार मला मिळायचे, दिले जायचे ना, मिळवायचे मी ते, मला मिळायचे माझ्या कामाचे, तर त्यावेळेस ना बाकी जे असतं की नाही, काही आपल्या हितचिंतक असतात, काही हितशत्रू पण असतात. मग ते काय करायचे की म्हणजे त्यावेळेस त्यांना सगळ्यांनाच चांगलं नाही वाटायचं. त्यावेळेस ते माझ्या आनंदात एवढ्या उत्स्फूर्तपणे कोणी भाग नाही घ्यायचं ना, मला फेटे बांधले जायचे, मी जायचे त्या प्रोग्रामला माझ्या फॅमिलीसह. आणि ते इथे बघा हे फेटा आणि हारतुरे, असं वाटायचं की मी कोणीतरी व्हीआयपी पर्सन आहे. काय केलं मी हो सर? काहीच नाही. आणि त्या व्हिडिओ मधल्या प्रत्येक व्यक्ती, जो तुमच्या ओळखीचा आहे तो पण, आणि जो ओळखीचा नाहीये तो पण तुम्हाला अप्रिशिएट करतोय, तुम्हाला शेक हँड करतोय. येस, इथे कोणीही माझ्या रक्ताची नाती नव्हती, पण रक्ताच्या नात्यांपेक्षा नक्कीच कमी नव्हती, हे मी तुम्हाला सांगेल सर. म्हणूनच मला संधी आवडली आहे सर. येस, खूप अप्रिशिएट केलं जातं सर. येस, आणि या कम्युनिटीमध्ये नुसतं वेट लॉस आणि वेट गेनच नाही केलं सर मी, आणि मी पण नाही करून घेत. मी फॅमिली डेज मध्ये भाग घेते, जे इथं वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून जातं. येस, माझी मुलगी आणि मी, इथं नाताळ आहे, पुढे आमचा असाच टपोरी वस्ती होती. बघा रेकग्निशन कुणी ओवाळलं नाही. एक सासरी गेली असेल ना सर, तेव्हाच औक्षण केलेलं असेल, आणि आई कधी मध्ये वाढदिवसाला ते, तर त्यानंतर बघा कोणीतरी एक तिराहित व्यक्तीच्या मी घरी जाते, त्यांच्या आरोग्यात बदल झालेला आहे, आणि ते आपल्याला रेकग्नाइज करतात, आपल्याला औक्षण करता. येस, माझे मेंटॉर्स आहेत सर्व, भूषण सर, मानसी मॅडम, आयरे सर, दिगंबर सर, या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सर. हे सगळे मला वेळोवेळी प्रोत्साहन देत असतात, आणि म्हणूनच मला हे काम आवडतं. येस, आता हे सगळं करत असताना बघा मग मला काय कळलं, मला तर अडचणी कुठे आल्या ना, मी हे सांगते की मला हे सगळं मी जेव्हा सुरू केलं मला छान वाटलं. येस, मला छान वाटलं, परंतु हे जेव्हा मी काम मोठ्या प्रमाणात करायला लागली ना, मला अडचणी यायला लागल्या. कुठे? माझा टाइम मला कमी पडायला लागला. मी जो म्हणजे अनप्रोडक्टिव्ह वेळ जो होता ना माझा, तो मी इथं घातला प्रोडक्टिव्ह साठी, पण तरी पण मला कुठेतरी टाइम मॅनेजमेंट करायची गरज आली. आणि मग त्याच्यातच मग मी काय केलं, मी ते पुढे तुम्हाला देते माझा टाइम मॅनेज मी कसा केला ते. मग याच्यासाठी माझा फिटनेस राखणं पण महत्वाचा होता सर. आणि याच्यासाठी आम्ही जी 5-5.5चा 5 क्लब तर आहे आपला, परंतु स्वतःवर अधिक काम करता यावं, अधिक फोकस असावा, म्हणून आम्ही 4 AM ची जी ही फिटनेस बॅच चालू केली आदरणीय राहुल सरांनी, स्पेशल कोचेस बॅच, यालाही मी जॉईन असते. तुम्ही आता मला म्हणजे तुम्ही कदाचित म्हणाल की मॅडम तुम्ही कसं पॉसिबल करता, तर मैत्रिणींनो, मी करते तर तुम्ही देखील करू शकता. जे हाऊसवाईफ आहेत त्यांना तर ही सगळ्यात मोठी संधी आहे, त्या तर अगदी आनंदाने करतील. त्यानंतर मला बूस्ट करत राहतं, माझं एनर्जी बूस्टर. माझी मुलीच्या पण आयुष्यात खूप छान बदल झालेला आहे, आणि छान आम्ही दोघी जणी हे सगळं एन्जॉय करतो. त्यानंतर आमचं बघू शकता तुम्ही हे डेली वर्कआउटचे माझे फोटोज आहेत काही, खूप छान वाटतं सर. वर्कआउट केल्यानंतर माझा पूर्ण दिवस बघा, हा 4 ते 5 तो झाला,
5 ते 6:30 हा वर्कआउट झाला आणि त्यानंतर बघा माझं तरी पण माझ्याकडे कसा वेळ उरतो सर्व कामांसाठी. कारण बघा काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे असेल तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा द्यावं लागणार आहे. नो पेन नो गेन. थोड्या तर माझ्या क्षमता मला वृद्धिंगत कराव्या लागणार होत्या. यस, माझं न्यूट्रिशन जे मला ही एवढी सगळी बोलण्याची ऊर्जा देतं, मला कामाची ऊर्जा देतं आणि माझ्या आयुष्यात बदल करत असतं. माझं सकस संतुलित आहार. यस. आता बघा तुम्ही म्हणाल की मॅडम तर इतक्या छान तयार होऊन बसल्या आहात आणि मॅडम तर सगळं मी जेव्हा मला कॉलवर बघता सगळे असं टिपटॉप बघता, पण मी घरात पण तेवढा होम मेकर पण खूप सुंदर आहे. मी चांगलं काम करते, अतिशय स्वच्छतेची भोगती आहे. आणि मग मी आधी घरचं काम घरी स्वतः करायची. चुकतं कुठे सांगते मैत्रिणी, जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी करायला घेतात ना, मग तुम्हाला एक्स्ट्रा हातांची गरज पडते. आणि मी पण मग काय केलं, एक कामवाली ठेवली किंवा पोळीवाली ताई ठेवल्या स्वयंपाकाला. मग काय झालं याच्यामुळे, मी स्वतः तर स्वावलंबी झाली, पण मी अजून एका महिलेला रोजगार प्राप्त करून दिला की नाही. का, जर मी इकडं काहीतरी पैसा कमवते शिक्षकी पेशात, पण हर्बल लाईफचा बिझनेस करण्यात पण मला जर काही पैसे मिळत आहेत, तर मी त्याच्यातून जर एखादी महिलेला जर रोजगार प्राप्त करून दिला तर काय हरकत आहे. माझं काम हलकं होतं. माझ्या मुलीला मी डबा वगैरे करण्यात जर मला मदत होते आहे तर मग हरकत नाही ना. म्हणून सगळ्या महिला भगिनींची जी ओरड असते की नाही, आम्हाला वेळ नसतो, आम्हाला वेळ नसतो, मग घरचंच पुरतं आम्हाला. मग जर आपल्याला इकडे काहीतरी मिळतं तर थोडंफार टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला हे करणं काहीतरी नाही मॅडम, परत अडवतो एकदा. आता माझ्यासारख्या व्यक्तीने तुम्हाला मी असा ब्लेम करू शकतो की तुम्हाला काय काम असतात, एकच तर मुलगी, ती पण मोठी, बरोबर. तुम्ही म्हणजे बाई वगैरे म्हणजे ठेवून त्यांच्याकडनं काम करून घेणं, मग हे असं जरा असं वाटत नाही का उगाच काहीतरी अपव्यय केल्यासारखं. तुम्ही खूप बिझी असा त्याच्यातला भाग नाही, मग ती बाई काहून कामाला लावून घेतले? येस सर, सांगते. मी जेव्हा डीएड ला गेली ना सर, तेव्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये लागल्यानंतर आमचं एक नवनियुक्तांचं प्रशिक्षण, तिथे एक आम्हाला असा टॉपिक दिला होता की काहीतरी एका नवीन विषयावर बोला. माझ्याकडे एक छान मुद्दा होता की जर एक महिला नोकरीला लागली ना सर, ती 10 महिलांना रोजगार प्राप्त करून देते. कसं ते सांगते. म्हणजे बघा, तुम्ही एक नोबेल वर्क पुन्हा एकदा करता. माझं नेहमी ना उत्तम कार्यावर भर असतो, चांगल्या कार्यावर भर असतो. जर मी नोकरीला आहे, मी एक धुण्यावाली ठेवते, मी एक पोळीवाली लावते, त्याच्यानंतर माझी भांड्यावाली वेगळी असते, मी पार्लरला जाते, त्याच्यानंतर माझे कपडे बाहेर इस्त्रीला जातात कारण मला वेळ नसतो, आणि माझी झाडू, म्हणजे या सगळ्या महिलांना मी रोजगार दिला ना सर, कुठेतरी त्यांच्या चुली माझ्यामुळे चालतायत. आणि जर मला इकडे पैसा मिळतो तर मी थोडंफार 2-2.5 हजार रुपये गेले तर हरकत काय. कारण तुम्हाला जर घराच्या बाहेर पडायचं आहे चेकअपसाठी, फॉलोअपसाठी, तर तुम्हाला हे करावं लागणार आहे. हेच नाही सर, माझी अजून माझी पुढची स्लाइड बघा, मी काय काय करते दिवसभरात. हा झाला माझा 9 पर्यंत. बघा माझी मागची स्लाइड सर प्लीज. हे बघा, मागच्या स्लाइड मध्ये मी पीडीए सेशन देखील अटेंड करत असते. बघा वरती ओहून जवळ मी मोबाईल ठेवला आहे. माझ्या कामवाल्या ताई पण खूप ऍडिक्ट आहे त्या आमच्या पीडीएच्या. संतोष कांबळे सरांचा पीडीए त्या दिवशी चालू होता आणि हे सर्व आम्ही ऐकतो. म्हणजे बघा, ठरवलं ना सगळं शक्य असतं महिला भगिनींना. ठरवायला हवं तुम्ही, फक्त निर्णय आणि निवड तुमची असायला हवी, कारण आयुष्य तुमचं आहे. तुम्हाला खूप पुढे सक्सेस मिळत असतो. येस, बघा, आणि हे करत असताना मी माझ्या शाळेकडे दुर्लक्ष होऊ देत नसते. माझ्या मुलांचा, माझा पट भरपूर आहे, 71 पट आहे. खूप छान काम माझं तिथं आजही चालू असतं, कारण मला त्या जॉबवर प्रेम आहे. येस, हे माझ्या मुलांचा एन्जॉय आहे. मी नाही खात गोड, पण त्यांना खाऊ घालते मी कधी कधी. येस सर. त्याच्यानंतर बघा, आता हे सर्व करत असताना मला बघा, शाळेत पण गेले मी माझ्या स्वतःसाठी पण वेळ दिला, माझ्या मुलीचं सर्व आवरून दिलं, आणि त्यानंतर मग मी स्वतःवर पण वेळ दिला पाहिजे की नाही. कारण हे सगळं, कारण माझी आधी हेल्थ का खराब झाली, कारण मी स्वतःवर लक्ष दिलं नाही. मग माझ्या स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी, आनंदासाठी पण मी काहीतरी शोधत असते. मी आउटिंगला, विकेंडला जात असते, आणि हे त्यातलेच काही फोटो, मी कॅरम बोर्ड वगैरे काही गोष्टी माझ्या फॅमिली सोबत मी गेलेली आहे. सर, आता बघा, आपण या कम्युनिटीमध्ये जर आपण काम करायचं आहे ना मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, तर तुम्हाला तिथं काहीतरी देणं लागतो आपण, कारण त्यांनी आपल्याला काहीतरी बदल करून दिलेला आहे. आणि त्यामुळे त्या बदलामुळे आपण त्या सिस्टीमचे भाग जेव्हा होतो ना, त्या सिस्टीम मध्ये आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात की ज्या आपल्याला आनंद देतात आणि आपल्याला नॉलेज देतात, शिकायला मिळतं. आणि याचाच एक माझा रुटीनचा भाग म्हणून बघा, मी सकाळी दिवसभर शाळेतून येते आणि संध्याकाळी माझे एमसी पार्टचे सेशन असतं, संध्याकाळचं वर्कआउट सेशन असतं, त्यानंतर मी सकाळी प्राईम टाइम पण घेते. बरेच जे सेशन मला माझे अपलाईन मेंटॉर्स मला टास्क देत असतात, ते सर्व टास्क मी आनंदाने पूर्ण करते आणि मला खूप छान वाटतं. आता हा झाला माझा दिवसभरचा प्रोग्राम. आणि संध्याकाळी जे म्हणतात ना, दिसा माझी काहीतरी लिहावं आणि दिसा माझी काहीतरी वाचावं, तर ह्या उक्तीप्रमाणे माझा लहानपणीचा पासूनचा छंद आहे. मला 2 छंद होते सर, एक म्हणजे टीव्ही बघणे आणि दुसरा म्हणजे लायब्ररीचे पुस्तकं वाचणे.
टीव्ही तर या 1-1.5 वर्षापासून बंद झाला, कारण मग मला प्रोडक्टिव्ह गोष्टी म्हणजे मी रील बघायची सर, रात्री 11 पर्यंत टीव्ही बघायची, लोळत बसायची, शाळेतून आले की मी बस झोपायची. पण ह्या कामामुळे मला इतकी ऊर्जा आली आहे सर, की मला गोष्टी चांगल्या चांगल्या करण्याकडे माझा नेहमी कल असतो. आणि त्यातलाच एक माझ्या वर्कआउटचा भाग म्हणजे माझ्या तो भाग म्हणजे माझ्याकडे असला लायब्ररी संचय. आणि रात्री झोपताना 9:30ला सर मी थोडं तरी 2 पानं का असेल ना माझं बुक रिडिंगचं रोजचं असतं. त्या बुक रिडिंगमुळे मला मनशांती मिळते, मला नॉलेज मिळतं सर, आणि मला दुसऱ्या दिवसासाठी नवीन काहीतरी चांगले विचार यातनं मिळत असतात सर. येस बघा, येस, हा माझा पूर्ण दिवसभराचा प्रोग्राम झाला. एक छोटासा व्हिडिओ आहे तो एकदा बघूया. शक्ति 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 वो शक्ति है, 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 वो शक्ति है। कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है, ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है, ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है। वो शक्ति है, 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 वो शक्ति है। वो शक्ति है कि जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है, जो चक्रवात की लहर के सर पे चढ़ के झूम ले, कि प्रश्न चिन्ह तोड़ कर जो उत्तरों को चूम ले। वो शक्ति है, 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 वो शक्ति है। जो आग और बर्फ दोनों साथ लेके चलती है, जो तीर में बदलती है, जो ढाल में भी ढलती है, जो एक पल में अग्नि है, जो एक पल में नीर है, जो पत्थरों की स्याही से खींची हुई लकीर है। येस सर, बघा तुम्ही माझं रुटीन मी सांगितलं ते तुम्ही आता व्हिडिओ क्लिप मध्ये पण बघितलं दृश्य स्वरूपात. बघा, ठरवलं ना खूप, मी आधी एवढंच करायची, उठायची, आयत्या डबा आईकडनं बनवून घ्यायची, शाळेत जायची, तिथे काम करायची, घरी येऊन झोपायची. आणि याच्याचमुळे मला काहीच स्वतःकडे लक्ष नव्हतं. पण यासाठी तुम्हाला काय करा, बघा, लाईफ बिगिन्स ऍट द एंड ऑफ युअर कम्फर्ट झोन. जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल, वेगळं तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, महिलांना गार्गी मैत्रेयी सारख्या मोठ्या विदुषींसारखं जर स्वतःला प्रूव्ह करायचं असेल ना मैत्रिणीनं, तर तुमचा कम्फर्ट झोन तुम्हाला सोडावा लागेल. त्या धुणं भांड्याचं किती दिवस त्या धोबी घाटावरच तुम्ही असणार, तर धोबी घाट सोडा आणि लोकांच्या चेकअपला निघा, लोकांच्या आरोग्यात बदल करा. बघा, तुम्हाला इतकं, मला जसं रात्री शांत झोप लागते ना, कारण का मी स्वतःच्या पोटासाठी लागणारा, माझ्या मुलीसाठी लागणारा जो पैसा आहे तो मी स्वतः कमवते. आणि स्वतः मिळतं ना, मी म्हणत नाही, देतात तुमच्या कुटुंबातले लोक देतात, पण स्वतः कमवलेला याचा आनंद ना तो फक्त मला माहिती आहे. त्या माझ्यासारख्या खूप महिला भगिनी, जर मी नोकरी करून जर हे सर्व करू शकते, तर म्हणजे हा जो बिझनेस आहे ना, हा तर मी तर म्हणेल पुरुषांपेक्षा ना महिलांचाच बिझनेस आहे. कारण आम्ही महिला टेक केअर करणारे असतो, आम्हाला काळजी घेणं जमतं, आम्हाला मल्टीटास्किंग जमते. आम्ही जर बाळाला एक नवनिर्मितीची ताकद जर माझ्यामध्ये देवाने दिलेली आहे स्त्रीमध्ये, तर मग आपण काय नाही करू शकत. म्हणजे पुरुषांपेक्षा आपण खचितच म्हणजे अधिक ताकदीने काम करू शकतो असं मला वाटतं. आणि ही संधी तर इतकी मोठी आहे की इथं तुम्ही नक्कीच सक्सेस, माझ्यासारख्या खूप महिला या ठिकाणी सक्सेसफुली काम करत आहेत, सुरक्षितपणे. माझ्या घरचे कधीच म्हणजे काहीच काळजी नसते त्यांना, की गेली आहे 8 दिवस जा तू ट्रेनिंगला, 4 दिवस जा, माझी आई सर्व बघून घेते. का त्यांना माहिती आहे की ही कुणासोबत, आपण योग्य लोकांसोबत आणि योग्य ठिकाणी असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून या संधीचं सोनं मी या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. टाइम, येस सर, जस्ट लास्ट क्वेश्चन फ्रॉम माय साइड टू यू. येस सर. आता तुम्हाला 198 डिव्हाइसेस आहेत, त्यात कित्येक अशा माता भगिनी आहेत
की ज्यांनी ठरवलंय आमचं आयुष्य, आमची मुलं, आमचा नवरा, सासू सासरे, पोरांची शाळा, सकाळी उठा, जेवण बनवा, वर्कआउट करायला वेळ मिळाला तर करा, त्याच्या पलीकडे त्यांचं आयुष्यच नाही काही. तुम्ही हे सगळं जे मॅनेज, आप कितना कुछ कर लेते हो, एक ही तो दिन है, 24 Yes, तो sir. घंटे है सिर्फ, तो इसमें ये सब आप मैनेज करते हो. मुझे आपसे ये सवाल है और एक मैसेज आपकी तरफ से सब लोगों को भी मैं मतलब आशा करता हूँ आप दोगे. पहला सवाल ये है कि इतना सब होने के बाद भी अगर आप ये जर्नी कंटिन्यू करने की कोशिश कर रहे हैं, बराबर, क्या Yes, सोचता sir. है लाईफ के बारे में, Yes, आयुष्याच्या sir. बाबतीत काय विचार करून ठेवलाय का, बघ, आणि अजून एक्सटेंड व्हायची वेळ येणार कधी कधी, इससे भी ज्यादा तकलीफों के सामने जाना पड़ेगा. और आपका चैलेंज हम बाकी लोगों से अलग वाला है कि आप सिंगल पेरेंट हो, कैसे कर Yes, लेते हो और फ्यूचर का क्या प्लानिंग है. कारण सांगते सर, ते बघा, आपण जे काही करतो ना सर, आपल्या कष्टाचं फळ रूपात आपल्या मुलांना काय मिळणार. मी जाताना या दुनियेतून माझ्या मुलीला काय देऊन जाणार. मी रोल मॉडेल म्हणून, शिक्षिका म्हणून तिच्यासाठी आहे, पण मला अजून काहीतरी, मला नेहमी जास्तीचे, मग माझ्या मुलीला मी पगारातून फक्त काहीच गोष्टी देणार ना सर, पण तिचं फ्युचर सिक्युअर कुठे करणार. या धकाधकीच्या लोकसंख्येच्या जीवनामध्ये नोकऱ्या आहेत कुठे. मग असं काहीतरी मी तिच्यासाठी कमवून जाणार की मी या जगात असेन किंवा नसेन मी, पण माझ्या मुलीचं भविष्य नक्कीच तिथं सुरक्षित करणार आहे. आणि ह्या गोष्टी माझ्या कोचेस, मेंटॉर कडून, ट्रेनिंग मधून मला शिकायला मिळाल्या. आणि मी या 1 वर्षाच्या जर्नीमध्ये सर, जरी मी पगाराचा पैसा नक्कीच माझा 92-96 म्हणजे 9.5 लाखापर्यंत माझं ते इन्कम आहे, परंतु इथे सुद्धा मला सर त्याच तोडीने 4 ते 5 लाखापर्यंत अगदी साईड बिझनेस करता करताना सर, अगदी म्हणजे फक्त घरी बसल्या फॉलोअप घेणं, फोनवर बोलणं, फॉलोअपचा बिझनेस आहे हा. आणि जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा तेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बाहेर चेकअपला जात असते. मग जरा मला पैसे पण मिळत आहे सर इथे, माझ्या मुलीचं आरोग्य चांगलं राहतंय, माझी मुलगी हॅपी आहे व्हॅकेशनमुळे, मला स्वतःला आरोग्य मिळत आहे, आणि मला लोकांचे आशीर्वाद पण मिळत आहे, जे मला शाळेत पण मिळत आहे. शाळेत मी देते 8 तास, आणि इथे फक्त किती तास देते सर, अगदी मोजून. पहिले वर्कआउट वगैरे देते तर माझ्यावरच काम करते, पण मी देते किती वेळ, जो देते तो मला प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी किंवा मला त्याचा फायदाच होत आहे. आणि जर अर्निंग पण होते आहे, ब्लेसिंग पण मिळत आहे, तर हरकत काय आहे ना. बाकीचं जसं आपण साड्या विकतो, पार्लर चालवतो, ते सगळं करतो, तर हा पण एक चांगला, महिलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. मला तो खूप आवडला, आणि त्याने माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा बदल केल्यामुळे मला हा प्लॅटफॉर्म भावला सर. आणि मी ठरवलं आहे, आणि मी जेव्हा जेव्हा ट्रेनिंगला जाते सर, माझ्या ज्या खूप पुढे गेलेल्या ज्या महिला की ज्यांना इथं खूप स्टे करून जास्त वर्ष झाले, त्यांनी तर जबरदस्त अमेझिंग असं इथं काही सर्व काही मिळवलेलं आहे. मग त्या करू शकता. मला ब्राईट फ्युचर मलाही दिसतं आहे, तो मी अनुभवला आहे. माझा चेक इन्कम तो वाढत आहे. फक्त काम करायचं आहे, वेगळं काहीच करायचं नाही. आणि काम तर आपल्याला कुठेच चुकत नाही, कष्ट कुठेच चुकलेलं नाही, तर मग का नाही इथे, असं मला वाटतं सर. एक टाइम मॅनेजमेंट तर सांगते, कम्फर्ट झोन आहे सर, आणि कम्फर्ट वाटतं. आता हॅरिश केलं जात नाही, इथे फोर्स केला जात नाही. तुमच्या मनाप्रमाणे काम करा, तुमचा घराचा वेळ तुम्ही देऊ शकता, म्हणजे असं वेगळा असा वेळ किंवा तुम्ही, तुमचं कोणी बॉस नसतं नाही, ते तुम्हाला घरच्या घरी हे काम करायचंय, म्हणून छान वाटतं सर. यस, एक टाइम मॅनेजमेंट माझ्या महिला भगिनींना वाटलं तर लिहून घेऊ शकतात सर. बघा, 24 तास होते माझ्याकडे. जर सरांनी मला विचारलं क्या क्या कर लेते हो आप, तो हाँ सर मैं कर लेती हूँ, और फिर भी मेरे पास टाइम बचता है सर, वो भी आपको बताती हूँ. बघा, 24 तास त्यातले मी 6-6 तास डिवाइड केले. माझे पहिले 6 तास तर प्रोफेशनल वर्क साठी आहे, ते फिक्स आहे. त्यानंतर 6 तास माझी फॅमिली आणि माझ्या घरातल्या कामासाठी, 6 तास माझी प्रॉपर स्लीप, जे 5 पिलर्स मध्ये माझ्या कोचने मला शिकवलं आहे. पुरेशी झोप पण मी घेत असते. मग साहित्रिक 18 झाले का मित्रांनो, आता किती उरले, 6 तास. मग हर्बल लाईफचा बिझनेस करण्यासाठी माझ्याकडे 6 तास आहेत की नाही. यातले पण बघा, फक्त या 6 तासांमध्ये 3 तास मी स्वतःवर देते. 4ला उठते, 4 ते 5 एक वर्कआउट, पुन्हा 5:30 ते 7:30 माझा तो एक वर्कआउट, म्हणजे माझे 3 तास ते माझ्या स्वतःवर गेले. त्यानंतर माझं पीडीएशन, ते पण माझं स्वयंपाक करता करता ऐकते. मग झाले का ते 3 तास, आणि पुन्हा माझ्याकडे 3 तास उरता सर. त्याच्यात मी 1 तास घेते, इन्व्हिटेशनचे फोन करते, म्हणजे जे आपण लोकांना, आपण गेस्ट ज्यांच्या आरोग्यात बदल करतो, मग त्यांना कसं वाटतं, काय वाटतं, याच्यासाठी माझा 1 तास जातो. त्यानंतरचा 1 तास असतो माझ्याकडे पुन्हा फॉलोअप साठी. पुन्हा कुणाचं किट पोहोचलं असेल, त्यांनी ते कसं घ्यायचं समजावण्याचं, त्यांना डाएट समजून देणं, सगळ्या जातो. आणि 1 तास जातो सर माझा पुन्हा उरतो बघा, तो बुक रिडिंग साठी. माझे मोटिवेशनल जे स्पीचेस असतात, व्हिडिओज असतात, ते मी ऐकते. माझ्या स्वतःमध्ये त्याच्यामुळे इम्प्रूव्हमेंट होत असते. बघा, 24 तासाचं डिवायडेशन मी इतक्या इझिली करते, आणि तरी पण मला माझं अनप्रोडक्टिव्ह वेळ मी प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये, मग तुम्ही
ऍक्च्युली ना सर, पैसा आणि वेळ अशी गोष्ट आहे, त्याचा विनिमय आणि विनियोग या दोन गोष्टींचा जर तुम्ही ताळमेळ घातला ना, तर तो खूप छान पद्धतीने इन्व्हेस्ट Yes. होत असतो. आणि म्हणून मी माझा पैशाचा आणि माझा वेळेचा इथं विनियोग आणि विनिमय दोन्ही गोष्टी इथं शिकायला मिळाल्या सर. खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ही ऑपॉर्च्युनिटी मला दाखवली माझे सर्व ग्रेट कोचेस, मेंटॉर्स आणि या कम्युनिटीने. थँक्यू माय कोच, थँक्यू माय फील. आणि मी या सर्व महिला भगिनींना या ठिकाणी ज्योत्स्ना पाटील आवाहन करते की तुम्हाला जर अजूनही उशीर झालेला नाही, अजूनही जर तुम्ही विचार केलेला नसेल तर करू शकता. वेळ आणि सर्व काही तुमचा आहे, सकारात्मक विचार ठेवा आणि नक्कीच तुमचं छान होणार आहे. माझ्यासारख्याच ज्योत्स्ना पाटील खूप तयार व्हाव्या असं मला वाटतं सर. आणि ही जर्नी तुम्ही एन्जॉय पण करणार आहात. थँक्यू सो मच सर. थँक्यू फ्रॉम माय साइड. कॉल ओव्हर टू मिस्टर राहुल शेलार सर. थैंक यू. गिव अ बिग हैंड फॉर हर. उसके लिए जो हर चीजें बड़ी शिद्दत से निभाती है, वो माँ भी है, वो बेटी भी है, वो बहन भी है, वो टीचर भी है, वो कोच भी है, वो स्वयंपाकीन भी है, वो झाड़ू पोछा भी करती है और वो सब कुछ संभालती है, फिर भी लोगों की जिंदगी बदलने की कोशिश रखती है, चाहत रखती है और वो करती है. फिर भी उसे लगता है कि मैं और कुछ कर सकती हूँ. वो पढ़ती भी है, वो वर्कआउट भी करती है, वो प्राइम टाइम भी सुनती है, वो प्राइम टाइम भी करती है, वर्कआउट का एमसी पार्ट भी करती है. ऐसा बहुत कुछ करके भी उसको लगता है कि मेरे पास वक्त है. तो ऐसे कितनी मेरी माता बहनें, आप सच में एक बार दिल पे हाथ रख के आज ये सेशन खत्म होने के बाद दिल से पूछना कि मेरे पास सच में वक्त नहीं है. वक्त है, जो नहीं है वो है माइंड सेट. थैंक यू सो मच ज्योत्सना मैडम. आपकी तरफ से बहुत सारे लोगों को एक मोटिवेशन नहीं, इंस्पिरेशन भी नहीं, लेकिन सच्चाई का पता जरूर चला होगा. मोटिवेशन इन्स्पिरेशन हे सगळं सोडून द्या. खूप सारे मेसेजेस मी वाचले, जबरदस्त, हाँ ही, सब बहुत बढ़िया, कॉन्ग्रेच्युलेशन ज्यांनी मेसेज टाकले त्यांचे. बट अगर ये मैडम कर सकती है, इस कॉल पे आया हुआ हर बंदा हर बंदी कर सकती है. त्यासाठी ये सेशन मी लावलं होतं आज. ओके, चलो, ये तो हुए ऐसे पर्सन जो ऑलरेडी सेटल्ड थे, खुद टीचर है, घर का सब कुछ बहुत बढ़िया है. लेकिन अब आगे ऐसी लेडी को आपके साथ इंट्रोड्यूस करना चाहता हूँ